जेव्हा आपण इमोशनली कनेक्टेड असतो आणि तो व्यक्ती अचानक आपल्या आयुष्यातून निघून जातो तेव्हा आपल्याला रिअलाइज होतं की अरे 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 आपण असं वागायला नको. नमस्कार, मी नितीन मोरे मराठी धमालमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो. सेट भेटच्या निमित्ताने आज आपण आलो आहोत कस्तुरी या मालिकेच्या सेटवर आणि याच मालिकेच्या सेटवर राजकारणातील एक नवा उभरता चेहरा माझ्यासोबत आहे. अशोक माझ्यासोबत आहे. अशोक कसा आहेस? अरे मस्त मस्त, तू कसं आहे? मी सुद्धा मस्त. बरं, त्याचसोबत राजकारणाचा तिरस्कार करणारी पण कुठेतरी अशोकवर गुपचूप अशी मायासुद्धा दाखवणारी एकता माझ्यासोबत आहे. एकता कशी असतो? मस्त मस्त, खूप छान. बरं, आपण लोगोला गप्पांना सुरुवात करूया. मालिकेमध्ये नवीन एक ट्विस्ट आला आहे. दुष्यंत म्हणजेच एकत्याच्या भावाचं निधन झालं आहे. खूप मोठा टर्न आहे. काय सांगाल या सगळ्या प्रोसेसबद्दल? हां, मग आत्ताच मला वाटतं 2-3 एपिसोड झालेत. कस्तुरीच्या भावाचं म्हणजे निलेशचं निधन झालेलं आहे. आणि खरं म्हणजे मला असं वाटतं की ही आता गोष्ट इथून सुरू होती आहे. कारण जसं सुरुवातीला दाखवलं कस्तुरी आणि निलेशचं बॉन्डिंग, त्यांची फॅमिली आणि कस्तुरीचं त्यांच्यावर असलेलं प्रेम, हे ह्याच्यामुळे ती फॅमिली खूप स्ट्रॉंगली बाहेर आलेली आहे. आणि अचानक त्यांच्या घरातला एक सदस्य जाणं हे कस्तुरीसाठी खूप मोठा धक्का आहे. सगळ्यांसाठीच मोठा धक्का आहे. आणि कस्तुरी त्या सध्या थोड्याशा सदम्यामध्ये असं आपण म्हणूया. पण मला असं वाटतं की इथून आता गोष्ट सुरू होते की आता ती कशी पुढे सर्वाईव्ह करते. आणि समरच्या आयुष्यात आता साक्षी आलेली आहे. आणि माझ्या वडिलांचं असं म्हणणं आहे की आता साक्षीसोबतच तू लग्न करावं. त्यामुळे माझा आणि साक्षीचा आता पुढे साखरपुडा होतो. आणि मी पण सहमत असतो, कारण ती मला पदोपदी सपोर्ट करत असते. आणि सो म्हणून मी पण तयार होतो या गोष्टीला. आणि त्यानंतर मी गावात एक सामूहिक विवाह सोहळा आयोजित करतो. आणि त्यामध्ये यांच्या वडिलांचं असं म्हणणं असतं की कस्तुरीचं पण लग्न झालं तर चांगलंच आहे तर मग हिच्यासाठी मी एक मुलगा शोधतो. आणि कस्तुरीचं पण त्या सामूहिक विवाह सोहळ्यात लग्न लावायचं ठरवतो. आता पुढे गोष्ट अशी आहे की आता हे लग्न होणार आहे की नाही. माझं साखरपुडा तर होणार आहे, तर माझं साक्षीशी लग्न होणार आहे की नाही. बरं, नायक असल्यामुळे हे दोघं एकत्र येणार की नाही. बरं, हे सगळे असे पुढे मसाला आहे. सो तो पुढे हळूहळू उलगडीत जाईल. एकदा तू काय सांगशील? एक नवीन ट्विस्ट आला आहे, एक वेगळाच पूर्ण कलाटणी मिळाली आहे मालिकेच्या या भागाला. काय सांगशील त्या सगळ्याबद्दल? निलेशच्या निधनामुळे खरं तर वातावरण पूर्णच बदललं होतं पाटकर कुटुंबातलं. आणि पर्सनली एकता म्हणून मला हा सीन करण्यासाठी फार कठीण गेला. जेव्हा मी तो शूट करत होते, तो जाणं, त्याची अंत्ययात्रा वगैरे माझ्याने होतच नव्हतं ते, कारण इतक्या दिवसांचं ते बॉन्डिंग माझं आणि दुष्यंतचं झालं होतं. सो छान सगळं वातावरण होतं आणि अचानक हे असं सगळं. पण जसं अशोक म्हणाला, यामुळेच कस्तुरीच्या आयुष्याला एक वेगळं वळण येणार आहे. इथून गोष्ट सुरू होती आहे. सो आता इमोशनल आणि अशी भाबडी भावा बहिणींमध्ये अशी प्रेम करणारी बुडालेली कस्तुरी आता स्ट्रॉंगली बाहेर येणार आहे. सो आता ती प्रेक्षकांना स्ट्रॉंगली पाहायला मिळणार आहे, एक वेगळी बाजू. सो आतापर्यंत ती नाही, राजकारण नाही किंवा हे नाही ते नाही, कळत न कळतपणे मग ती सपोर्ट करेल का, किंवा मग ती पुढे जाऊन काय नक्की ह्याच्याशी तिचं मग ते वाद होतील का राजकारणातून. मग जर झाले मग पुन्हा यांची मैत्री कशी होईल, हे सगळं पाहायला आता पुढे मिळणार आहे. बाकी काही नाही. हा जो सिक्वेन्स जो सुरू आहे, जो आता चालला आहे दुष्यंतचा, कुठल्याच बहिणीच्या आयुष्यात हे होऊ नये असं मला वाटतं. फारच दुःखद गोष्ट आहे एका बहिणीसाठी हे अशा गोष्टींना सामोरं जाणं. सो आणि मला असं वाटतं की आता कदाचित इथून पुढे जे कोणी प्रेक्षक आहेत, आणि आता रक्षाबंधन पण येते, सो मला असं वाटतं की ते नातं घट्ट होईल अजून लोकांचं, असं मला वाटतं. की एखादा माणूस, आपण जेव्हा एक कनेक्ट होतो ना एका मालिकेशी, आणि जेव्हा आपण की असं काहीतरी दुर्घटना घडते आणि ती स्वतःच्या भावाबरोबर घडते, कारण आपण बऱ्याच वेळेला खूप लाईटली घेत असतो गोष्टी. आणि जेव्हा आपण इमोशनली कनेक्टेड असतो आणि तो व्यक्ती अचानक आपल्या आयुष्यातून निघून जातो, तेव्हा आपल्याला रिअलाइज होतं की अरे 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 आपण असं वागायला नको होतं, आपण उगाचच त्याला ब्लेम केलं किंवा या सगळ्या गोष्टी. पण कदाचित ह्या सिक्वेन्समुळे कदाचित त्यांचं नातं अजून घट्ट होईल अशी आशा आहे. आणि तसं व्हायला पाहिजे खरं म्हणजे. हो, म्हणजे असे मला रिव्ह्यूज काल परवा जे पाहिले त्याच्यानंतर असे आले की अरे अरे इतकं नाही दाखवायला हवं होतं तुम्ही खूपच दाखवलं, किंवा असं नसतं, किंवा राजकारणाच्या पाठी लागल्यानंतर कार्यकर्ते असं वगैरे होतात. सो
काही काही गोष्टी ना खूप छान आहेत ज्या तुम्ही घ्या आणि काही काही गोष्टी मुद्दाम आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला की त्या घेऊ नका, हे असं केल्याने असं होतं फ्युचर, हे भविष्य असं आहे, सो तुम्ही इथेच मालिका बघा आणि सुधारा. सो शिक्षण खूप महत्त्वाचं आहे आणि आंधळा होऊन एखाद्याच्या मागे जाणं किंवा आंधळेपणाने हे पुढे पुढे होत राहणं ही गोष्ट फार वाईट आहे. सो बघा, ती गोष्ट समजा, पारखून निरखून मग त्या गोष्टीला फॉलो करा असं मी म्हणेन. बरं, एक तर तुलाच हा पुढचा प्रश्न मला विचारायला आवडेल की याआधी एक तुझी मायथॉलॉजिकल भूमिका होती, त्यानंतर आता पूर्णपणे ड्राफ्टिक चेंज झाला आहे. सेटवर कधी असं होतं का शब्दांमध्ये किंवा डायलॉगमध्ये तेव्हाचे डायलॉग वगैरे असे येतात का तोंडामध्ये असं कधी? खूपदा झालं आहे. सुरुवातीला तर फार मला कठीण गेलं हे सगळं. म्हणजे आता ते वगैरे अशा जेव्हा यायच्या तेव्हा मग प्राक्तन, भोजन, सिद्धता करूयात असं बऱ्याचदा माझ्या तोंडून निघतं. बऱ्याचदा असं झालं मग मी चेंज करते, नाही तयारी करूयात, नाही जेवण करूयात, असं मग मी स्वतःलाच करेक्ट केलं. सुरुवातीला आता असं नाही वाटत, पण सुरुवातीला असं वाटायचं की एक देवी बोलते किंवा मग असं तो. मग आता नॉर्मल कस्तुरी, हळूहळू कस्तुरी ऑब्व्हियसली. आणि एखादी भूमिका जेव्हा आपण करतो आणि ती 3-3.5 वर्ष करत होते, सो ती भूमिका ना आपल्यामध्ये बसून जातं ते पात्र असं. तर आता हळूहळू कस्तुरी ही माझ्यात बसून जाईल, मग आता ती कस्तुरीची सवय होऊन जाईल थोड्या दिवसांनी. बरं, दोघांना एक प्रश्न विचारतो. या मालिकेच्या सेटवर एक लहान मुलगा तुमच्यासोबत काम करतोय, जयवंत वाडकर नावाचा. आता आम्ही बघितलं सुद्धा त्यांचा खोडकरपणा जसा होता, तो व्यक्ती कसा होतो, एक ठार वेडा माणूस आहे, काय सांगाल त्याच्याबद्दल? नाही, खरंच वेळा माणूस आहे. म्हणजे आत्ता एवढा अनुभवी माणूस आहे आणि एवढा काय म्हणू आपण, खूप काम केलेलं आहे, खूप नाव कमवलेलं आहे आणि तेवढ्याच अजून जमिनीवर आहे, याचं खूप कौतुक आहे. प्रत्येकाशी त्यांचं एक बॉन्डिंग आहे, प्रत्येकाला ते समजून घेतात, प्रत्येकाशी खूप म्हणजे काय म्हणू आपण, एक त्यांचं एक बॉन्डिंग आहे, ते त्यांनी जपलं आहे आणि ते आवर्जून प्रत्येकाला विचारतात की बाबा काय आहे, कसं आहे, काय चाललं आहे तुझं, असं. सो असं नाही की बाबा उडवाउडवी असं नाही. बरोबर. आणि त्यांची एक खासियत अशी आहे की ते रोज येताना खायला घेऊन येतात सेटवर. सो प्रत्येकाला ते खायला बसवतात आणि त्यांचा एक ब्रेक असतो, त्यांचा स्वतःचा एक ब्रेक असतो की माझ्यासाठी एक 15 मिनटं सगळ्यांनी द्यायची. आणि ते प्रत्येकाला बसून कधी कधी पाव घेऊन येतात, कधी कधी खारी घेऊन येतात, असं ते घेऊन येतात आणि एक ब्रेक असतो आमचा सगळ्यांचा. तू बघितलं असेल मगाशी. सो आणि त्यांचा आग्रह असतो. बरं, ते रुसतात, आम्ही जर खाल्लं नाही तर ते रुसतात. बरं, आत्ताच बघ, माझा 11चा कॉल टाईम होता आणि मला त्यांचा 11:15 वाजता फोन, कुठे आहेस, ऑन द वे आहे. अरे काय वेळेत, आमचं ब्रेक, अरे वेळेत यायचा. अरे मला 11चा कॉल टाईम येतोय आणि ते माझ्यासाठी थांबले होते. अगदी मी आल्यानंतर मग त्यांनी ब्रेक केला. सो असे ते गोंडस माणूस. गोंडस माणूस खरंच खूप चांगली पदवी दिली आहे मला तर वाटतं अशोकने. एकदा तू काय सांगशील? ते आणि बऱ्याचदा ते असे खाण्याचे प्लॅन्स वगैरे करत असतात. त्या दिवशी त्यांनी आम्हाला त्यांच्या घरी इन्व्हाइट केलं होतं सगळ्यांना आणि हट्टाने स्वतः त्यांचं पॅकअप लवकर झालं होतं आणि आमचा सीन बाकी होता आणखी, तर ते थांबले आमच्यासाठी आणि सोबत घेऊन गेले की नाही तुम्ही नंतर मला मग म्हणाल येतो आणि येणार नाही, तुम्ही चला. त्यांच्या घरी फोन वगैरे करून सांगितलं की ह्याला हे आवडतं, त्याला ते आवडतं, तू हे बनव, व्हेजवाल्यांना व्हेज, नॉनव्हेजवाल्यांना, असं सगळं त्यांच्या वाईफनी पण. आणि त्याच्या वाईफ मी आवर्जून सांगेन उत्तम स्वयंपाक करतात. अरे कमाल खूप कमाल स्वयंपाक करतात त्यांच्या वाईफ. आणि ना त्या फॅमिलीमध्ये दिसतं गेल्यावर की अरे हे खाऊ घालणारी फॅमिली आहे, सगळेच प्रेमळ माणसं आहेत रे. खूप. मग तसं बोलायला नको की जयवंत सर जिकडे असेल तिकडे खाण्यापिण्याची चंगळ असते, असं बोलायला काहीच मी म्हटलं ना, ते आणतात आणि पाव आम्हाला रोज ते कडक पाव आणि खारी, मग ते माझ्यासाठी नरम पाव असं वेगळं आणतात, पण ते रोज पाव खाणं जरा पाव असं होतं. सो त्यांचं असं असतं की नाही खायचं, मग ते रुसतात, नाही हिने आज पाव, आज मी हिच्याशी दिवसभर बोलणार नाही, हे नाश्ता. असं झालंय का तुझ्यासोबत कधी? हो, ते रुसतात, जेन्युनली रुसतात की नाही हिने आज नाश्ता केला नाही, मी बोलणार नाही. मग जोवर दुसऱ्या दिवशी ते पुन्हा ते आणत नाही, तो आपण खात नाही, तोवर त्यांचा अबोला असतो. मग ते नंतर विसरून जातात की हा आता ठीक आहे असं. नाही, खरंच खूप सुंदर बॉन्डिंग तुमच्या दोघांमध्ये आणि सगळ्या कलाकारांसोबत सुद्धा दिसते. बरं, जाता त्या प्रेक्षकांना काय अपील कराल? एक नवीन वेगळं वळण आलंय, त्या वळणामुळे कस्तुरीची स्टोरी किंवा समर आणि तुझी स्टोरी कितपत रंगेल? नाही रंगेल. आता मी जसं म्हणलं की आता गोष्ट सुरू होती आणि मुळात आता असं म्हणायला हरकत नाही की हे थोडीशी राजकारणावर अवलंबून आहे, कारण राजकारणामुळे
थोड्याफार गोष्टी हिच्याशी अवलंबून आहेत. बरोबर. आणि मी असं म्हणेन की या राजकारणामुळे मी राजकारणात असल्यामुळे निलेश पण माझ्यासोबत आला आणि या सगळ्या गोष्टीमुळे थोडाफार काय असे ना की काहीतरी संबंध आहे. आणि आत्ता येतं हे पण आहे, इलेक्शन पण आहे पुढे. सो आता ती रंगत जाईल गोष्ट. मी इलेक्शनमध्ये उभं राहीन, मग निवडून येईन का नाही हे पुढे आपण बघू. नक्की. आणि त्यात कस्तुरीचा काय वाटा असेल हे पण एक सपोर्ट करेल का नाही, कारण ती तर विरोधात आहे. आणि त्यात मी पावलोपावली मदत करतोय तिला प्रत्येक गोष्टीमध्ये, तिला म्हणा किंवा वस्तीतल्या लोकांसाठी म्हणा उभा राहतो. सो कदाचित तिचं मन बदलेल का, सो हे आपण पुढे बघूया मालिकेमध्ये. एकदा तू काय सांगशील? सेम तसंच आहे की आता गोष्टमध्ये खूप गोष्टी एकाच वेळी खूप काही घडत आहे. मग कस्तुरीचं समरचं नातं ऑलरेडी तिने राजकारणामुळे तिचा भाऊ गमावला, हे दुःख तर तिला आहेच. सो आता तुम्हीच बघा ना, म्हणजे सामान्य घरातली रोज अशी फुलं विकणारी मुलगी जी आपण रोज पाहतो, कुठल्या मुलीला असं राजकारण आवडत असेल किंवा त्या गोष्टीसाठी तिला तिची भाबडी म्हणजे आशा असेल की मी रोज उठून 2 वेळेचं जेवावं, माझ्या कुटुंबाला सांभाळावं, अशी ती जी आहे मुलगी तीच मी पोर्ट्रे करते की तसंच माझं आहे. पण पुढे जाऊन इतका ड्रामा तिच्या आयुष्यात येणार आहे, सो ती त्याला प्रिपेअर नाही आहे त्या सगळ्या गोष्टीला. आणि मग कसं तिचं ते खरं तर तिची परीक्षाच आहे कस्तुरीची की त्या वळणावरून तिला आता कसं जायचं आहे, होकार द्यायचा आहे नाही द्यायचा आहे. ह्याच्यासोबतची मैत्री पण तशीच त्याला टिकवायची आहे, पण त्याचं राजकारण तिला नको आहे. सो त्याला काय होणार आहे, प्रेक्षकांना बघायला फार धमाल येणार आहे. खरंच खूप भारी वाटतं दोघांसोबत गप्पा मारून. पुढे सुद्धा आपण असेच भेटत राहू. तोपर्यंत खरंच खूप धन्यवाद. खूप सुंदर मालिका आमच्यासाठी घेऊन आला आहात. थँक्यू. आणि तुम्ही बघत राहा रोज रात्री 10:30 वाजता कलर्स मराठीवर कस्तुरी. थँक्यू.